प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। राजकारणाच्या पलीकडे जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी विधायक पाऊल उचलत आमदार सुहास बाबर यांनी सुरू केलेल्या ट्री आर्मी या अभिनव मोहिमेचा शुभारंभ आज विटा शहरात उत्साहात पार पडला। विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या 78,000 मताधिक्य एवढी झाडे लावण्याचा ऐतिहासिक संकल्प त्यांनी केलाय। विटा शहरातील मायनी रोड ते साळशिंग रोड तसेच मुजावर वस्ती परिसरात वृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। या प्रसंगी आमदार सुहास बाबर, नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, नगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच श्रमदान करणारे युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून केवळ रस्ते, इमारती आणि विकास कामे करून विकास पूर्ण होत नाही, तर पुढील पिढ्यांना शुद्ध हवा, सावली आणि हिरवेगार वातावरण देणे ही देखील आपली नैतिक जबाबदारी असल्याचं मत आमदार बाबर यांनी व्यक्त केलं। मतदारसंघाला हरित कवच देण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आलाय। या मोहिमेअंतर्गत केवळ वृक्षारोपण न करता झाडांचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धनावरही विशेष भर देण्यात येणार आहे। वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच यासारख्या पर्यावरणपूरक व दीर्घायुष्य वृक्ष लागवड करण्यात आली आहे। एक झाड म्हणजे एक जीवन हा संदेश घेऊन सुरू झालेली ही मोहीम अल्पावधीतच लोक चळवळ बनत असून नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचाही मोठा सहभाग मिळत आहे। ट्री आर्मीच्या वतीनं ऑफिशियली आज पहिला उपक्रम आपण विटा शहरामध्ये पूर्ण केला। रणजित पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं विटा शहराच्या नवीन यात्रा कमिटीच्या वतीनं जवळपास 4 वर्ष वयाची मोठी झाडं, पिंपळ, वड, लिंब या आपल्या भारतीय हवामानामध्ये टिकणारी मोठी झाडं त्यांनी दिली। त्यांचं ट्री आर्मीच्या वतीनं मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो। आणि पहिलंच आव्हान आम्ही केलं होतं की ज्यांना श्रमदान करायचं आहे त्या सगळ्या मंडळींनी ह्या ट्री आर्मीच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं। आणि मला सांगायला खूप आनंद आहे, लहान मुलांच्या पासून तरुण, वयोवृद्ध सगळ्या माझ्या माता भगिनी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्या आणि ही 52 झाडं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आज आम्ही त्या झाडांचं वृक्षारोपण केलंय। मला असा विश्वास आहे की सगळ्यांच्या सहकार्यातून ही झाडं मोठी होतील, या झाडांचं व्यवस्थापन केलं जाईल, संगोपन केलं जाईल आणि भविष्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये ट्री आर्मीच्या माध्यमातून खूप मोठं प्लांटेशन आणि त्या झाडांचं निगा राखणं आणि जोपासणं याचं काम खूप मोठ्या पद्धतीनं त्या मतदारसंघातले सगळे माझे सहकारी, सगळे माझे युवक मित्र जे ट्री आर्मीमध्ये समाविष्ट आहेत ते सगळे या ठिकाणी मला मदत करतील। मी सर्व ट्री आर्मीच्या वतीनं मी तुमच्या मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो। माननीय आमदार सुहासभैया यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलदादांच्या मार्गदर्शनाखाली ट्री आर्मीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी वड, पिंपळ व कडुलिंब अशी एकूण 52 झाडे लावलेली आहेत। आज सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी सर्व युवक व सर्व महिला व सर्व या ठिकाणी युवकांनी या ठिकाणी हे झाडं लावलेले आहेत। तरी आपण या ठिकाणी सर्व विटे शहरात व तालुक्यात सर्व युवकांनी मोठ्या प्रमाणात ट्री आर्मीच्या माध्यमातून झाडे लावावीत व या वातावरणात ऑक्सिजन निर्मिती व गारवा टेम्परेचर व्यवस्थित राहावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। माननीय भैयांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मोठ्या प्रमाणात आपण झाडे लावूया व झाडे जगवूया। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।